आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे 29 महापालिकांसाठी आरक्षण सोडत सुरू झालेली आहे आणि महापौर पदाच्या आरक्षणाचा तिढा आता अगदी काही क्षणामध्ये सुटणार आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, महापौर पदाची आरक्षण सोडत आता सुरू झालेले माधुरी मिसाळ मंत्रालयात दाखल झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। 29 महापालिकांसाठी आरक्षण सोडतीला सुरुवात, या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। 29 महानगरपालिकांमध्ये आज आता महापौरपदी कोण बसणार हे स्पष्ट होणार आहे। माधुरी मिसाळ मंत्रालयात दाखल झालेले आहेत, आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। पहिली सोडत एसटी प्रवर्गासाठी असणार आहे। या क्षणाची अजून एक मोठी अपडेट आपण बघतोय, महापौर पदासाठी आरक्षण सोडत सुरू झालेली आहे आणि आता पहिली सोडत एसटी प्रवर्गासाठी असणार आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघतोय। जे आरक्षण या आधी त्या महापालिकेत होतं ते वगळता इतर आरक्षणांची चिठ्ठी पहिली सोडत एसटी प्रवर्गासाठी आता असणार आहे। आरक्षण सोडतीला सुरुवात झाली आहे। सगळे लाईव्ह अपडेट्स आपण एनडीटीव्ही मराठीवर बघणार आहोत। महापौर पदाचं आरक्षण हे चक्राकार पद्धतीने निघतंय, आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीने चक्राकार पद्धतीने हे आरक्षण सोडत सुरू झाले। 29 पैकी 17 महापालिकांमध्ये सर्वसाधारण 17 जागा, या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। 29 महापालिकांपैकी 17 महापालिकांमध्ये 17 सर्वसाधारण जागा आणि पहिली सोडत एसटी प्रवर्गासाठी क्षणाक्षणाचे अपडेट्स आपण एनडीटीव्ही मराठीवर बघणार आहोत। एससी एसटी ओबीसी आणि खुला वर्ग आणि त्यामध्ये 50% महिला आरक्षण असं एक आरक्षणाचं स्वरूप असणार आहे। आरक्षणाचे प्रवर्ग या पद्धतीने असतील आणि आता त्या महापालिकांमध्ये याआधी कोणतं आरक्षण झालेलं आहे ती चिठ्ठी बाजूला करून उर्वरित चिठ्ठ्या टाकल्या जाणार आहेत। एक मोठी अपडेट, कल्याण डोंबिवली एसटी प्रवर्गासाठी जाहीर झाल्या। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, कल्याण डोंबिवली एसटी प्रवर्गासाठी जाहीर झाल्या। त्यामुळे कल्याण डोंबिवलीत आता एसटी प्रवर्गाचाच महापौर होणार आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। कल्याण डोंबिवलीत जे काही राजकीय नाट्य घडत होतं त्याच आता अजून एक मोठी अपडेट, कल्याण डोंबिवली आता एसटी प्रवर्गासाठी जाहीर झाले। त्यामुळे कल्याण डोंबिवलीत एसटी प्रवर्गाचा महापौर बसणार आहे। आता ज्या ज्या पक्षांकडे त्या पद्धतीचे उमेदवार आहेत यावर लक्ष असणार आहे। आता नेमका कल्याण डोंबिवलीचा महापौर कोण असेल, या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी। 29 महापालिकांसाठी आता प्रवर्ग सुरू झालेले आहेत, आरक्षण सोडत सुरू झालेली आहे आणि त्यातला पहिला आपण बघतोय कल्याण डोंबिवली एसटी प्रवर्गासाठी जाहीर झाले। क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट्स या सगळ्या चिठ्ठ्या बॉक्समध्ये टाकल्या गेलेल्या आहेत आणि एक एक आता चक्राकार पद्धतीने आरक्षण सोडत सुरू झालेली आहे। या चिठ्ठ्या बॉक्समध्ये टाकताना सगळ्यांना दाखवल्या जातात आणि त्यानंतर पारदर्शक असलेल्या बॉक्समध्ये त्या टाकल्या जातात, अशा पद्धतीची पद्धत। आणि आता पहिली मोठी अपडेट, कल्याण डोंबिवलीत एसटी प्रवर्गाचा महापौर असणार आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। जुई जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। जुई, काय अधिकचे अपडेट्स आहेत? आपण पाहतोय सौरभ की आरक्षण सोडतीला सुरुवात झाली आहे। मुंबई महानगरपालिकेचा आणि इतर ज्या महापालिका आहेत त्यांच्यामध्ये महापौर कोण बसणार याच्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर मग आज आरक्षण सोडत आहे। पहिली जर आपण पाहिलं तर मग चक्राकार पद्धतीने ही जी चिठ्ठ्या आहेत त्या बाहेर काढल्या जाणार आहेत। प्रत्येकांना या चिठ्ठ्या दाखवल्या जातील आणि मगच आरक्षण जाहीर करतील। आत्ताची जर आपण माहिती पाहिली तर मग सगळ्यात आधी जर चिठ्ठी बाहेर काढली आहे तर मग ती कल्याण डोंबिवलीची आली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमाती म्हणजे एसटी साठी हा जो हे जे पद आहे ते आता रिझर्व झालं आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये जर आपण पाहिलं तर मग महापौर पदासाठी कालपासूनच राजकीय नाट्यमय घडामोडींना सुरुवात झाली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि मनसेने एकत्रित येऊन खरं तर आपला महापौर बसेल असं जाहीर केलं आहे। परंतु आता आपण जर पाहिलं तर मग संजय राऊत हे शिवतीर्थावर गेले आहेत आणि शिवतीर्थावर जाऊन ते तिथे राज ठाकरेंशी देखील बोलत आहेत। भाजपला बाहेर कसं ठेवायचं यासाठी शिवसेना आणि मनसे एकत्र आली आहेत। मात्र आता इथे एसटी जो वर्ग आहे तो जाहीर झाला आहे। त्यामुळे आता यासाठी नेमकं कोणाकडे महापौराचा चेहरा आहे आणि कोण योग्य तो उमेदवार आहे याची चाचपणी देखील केली जाईल। आतापर्यंत केवळ कल्याण डोंबिवलीची माहिती आता आपल्याकडे समोर आली आहे। सतत ते जे चक्र आहे ते
फिरवत जातात जे अधिकारी तिथे उपस्थित असतात आणि मग एक एक चिठ्ठी बाहेर काढली जाते. अशा 29 महापालिकांसाठी आज आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. 24 महापालिकांमध्ये जवळपास भाजपचा महापौर होणार हे निश्चित झालं आहे. परंतु आता विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणाचा महापौर बसतोय याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे. अजूनही ते चक्राकार पद्धतीने जे आहे ते चक्र फिरवलं जाते आणि कल्याण डोंबिवलीचा जो निकाल आहे तो पहिला जाहीर झाला आहे. आता जर आपण पाहिलं तर मग कल्याण डोंबिवलीचा मुद्दा बाहेर झाला आहे. आता एसी प्रवर्गासाठी सोडत जी आहे ती निघते, त्यामुळे ही नेमकी कोणासाठी निघते म्हणजे एसीच्या भागामध्ये कुठली महापालिका जाते याकडेच सगळ्यांचं लक्ष गेलं आहे. आता कल्याण डोंबिवलीत एसटीचा महापौर असणार हे तर आता निश्चित झालं आहे. आता केवळ प्रतीक्षा आहे की आता उर्वरित ज्या 28 महापालिका आहेत तिथे कुठल्यासाठी रिझर्व्ह जागा ही महापालिकेसाठी निघते ती. सौरभ, निश्चितच जुई असाच आमच्यासोबत सोडलेला राहा. आपण अजून एक मोठी बातमी, मोठी अपडेट पहिली सोडत जी जाहीर झाली. कल्याण डोंबिवलीत अनुसूचित जमातीचा महापौर होणार आहे आणि आता एससी साठीची चिठ्ठी टाकण्यात आलेली आहे. कोणत्या महापालिकेत आता एससी जमातीचा होतो महापौर हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. 29 महानगरपालिकांचे सगळे आरक्षण बाबतीतले सोडतीचे सगळे अपडेट्स आपण एनडीटीव्ही मराठीवर बघणार आहोत आणि सगळ्यात मोठी अपडेट, सगळ्यात पहिली सोडत एसटी प्रवर्गासाठी जाहीर झाली ती कल्याण डोंबिवलीमध्ये. आता कल्याण डोंबिवलीचा महापौर हा एसटी प्रवर्गातला असणार आहे. आता कोणत्या पक्षाकडे हा चेहरा आहे हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे, कारण गेल्या काही दिवसात ज्या पद्धतीच्या घडामोडी घडतात. दरम्यान अजून एक मोठी अपडेट, भिवंडी निजामपूर अनुसूचित जातीसाठी जाहीर झाली आहेत. या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट आपण बघतोय. भिवंडी निजामपूर महापालिका अनुसूचित जातीसाठी आता जाहीर झालेली आहे. या क्षणाची एक मोठी अपडेट, एक एक आता सोडत जाहीर व्हायला सुरुवात झालेली आहे. पहिले आपण बघितलं कल्याण डोंबिवली एसटी प्रवर्गासाठी जाहीर, त्यानंतर आता निजामपूर भिवंडी आपण बघितलं तर अनुसूचित जातींसाठी जाहीर झालेली आहे. आणि आता मुंबईकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. विशेषतः मुंबईत महापौर कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेलं आहे. कारण मुंबईत जर आपण बघायला गेलं एसटी प्रवर्गासाठी जर पुन्हा एकदा आरक्षण निघालं तर मात्र अनेक जे राजकीय पक्ष आहेत ते अडचणीत येऊ शकतात. कारण एसटीसाठीचे उमेदवार तिकडे दोन्ही ठाकरे गटाचेच उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यामुळे मग भाजप नेमकी काय भूमिका घेतं, इतर पक्ष नेमकी काय भूमिका घेतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे या सगळ्या महापालिकांसोबतच सर्वात जास्त लक्ष असणार आहे ते मुंबई महानगरपालिकेकडे. दरम्यान पुन्हा एक अपडेट आपण बघतोय, पुन्हा एकदा नजर टाकूया. पहिली सोडत एसटी प्रवर्गासाठी जी जाहीर झाली ती कल्याण डोंबिवलीसाठी, दुसरी भिवंडी निजामपूर अनुसूचित जातीसाठी जाहीर झाली आहे. 3 महापालिकांमध्ये अनुसूचित जातींसाठीचं आरक्षण. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. ह्या क्षणाला ठरतंय महापौर कोण होणार आहे ते. आणि आता आपण बघतोय कल्याण डोंबिवलीत एसटी प्रवर्गाचा महापौर होणार आहे. भिवंडी निजामपूरमध्ये अनुसूचित जातीचा महापौर आता बसणार आहे. क्षणाची एक मोठी अपडेट आपण बघतोय. आता महापौर कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विशेषतः आपण मगाशी ज्या पद्धतीने बोलत होतो मुंबईचा महापौर कोण होणार याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. दरम्यान 29 महापालिकांचे सगळे अपडेट्स आपण एनडीटीव्ही मराठीवर बघणार आहोत. क्षणाक्षणाचे अपडेट्स आपल्याला आपले प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचवतील. थेट सोडत जिथे आरक्षण सोडत होते तिथून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले. पुन्हा एकदा जाणार आहोत. जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले. जुई, सध्याचे काय लेटेस्ट अपडेट्स आहेत? आपण पाहतोय तर मग कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी महापौर बसणार हे आता जवळपास निश्चित झालंय. मात्र आता एससी प्रवर्गासाठी एसटी झाला, आता एससी प्रवर्गासाठी नेमक्या कुठल्या महापालिकेचं नाव समोर येतं हेच पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. मात्र त्यापैकी 3 जागांपैकी 2 जागा ह्या महिलांसाठी देखील आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधी देखील सांगितले गेले आहे की यावेळेला 50% आरक्षण महिलांनुसार. खरं तर बहुतांश आकडा नगरसेविकांचा हा महिलांचा आहे आणि त्यामुळे सर्वाधिक राज जो आहे महिलांचा तो मुंबई महानगरपालिकेवर असणार आहे. आता एससीसाठी जर आपण पाहिलं तर मग सोडत जाहीर होते. एससीमध्ये कोणाचं नाव येतं आहे हेच पाहणं सगळ्यांचं राहणार आहे. आपण जर पाहिलं तर मग किशोरी पेडणेकर यांनी चिठ्ठीबाबत आक्षेप घेतला आहे आणि एक चिठ्ठी फोल्ड केली, ती पुन्हा टाकली, नवीन पेपर नाही आहेत का असा सवाल आता किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. तू जसा प्रश्न विचारलास की नेमका काय सुरू आहे, इतका विलंब का लागतोय, तर मग आत्ताच किशोरी पेडणेकर यांनी तिथे हरकत घेतली आहे. किशोरी पेडणेकर या शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या गटनेत्या आहेत मुंबई महानगरपालिकेच्या आणि आता त्यांनी हरकत घेतली आहे. त्यांनी हरकत घेत सवाल उपस्थित केला आहे की
चिठ्ठीत आक्षेप घेतला आहे की एक चिठ्ठी जी आहे ती फोल्ड केली आहे आणि फोल्ड करून ती चिठ्ठी पुन्हा का टाकली गेली, नवीन चिठ्ठी नाही का, नवीन पेपर नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. म्हणजे जी काही आरक्षण सोडत तिथे सुरू आहे, जी काही प्रक्रिया सुरू आहे, प्रत्येक वेळेला नवीन पेपर जो आहे तो वापरला जातो, परंतु एक जी चिठ्ठी आहे ती पुन्हा एकदा फोल्ड करून आत का टाकली गेली, म्हणजे पुन्हा एकदा काही ते घोळ होतोय का, असा सवाल किशोरी पेडणेकरांनी तिथे उपस्थित केला आहे. आता यावर नेमकं तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांकडून किंवा माधुरी मिसाळ यांच्याकडून काही हरकत घेतली जाते का त्यांच्या आक्षेपावर, हेच पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. त्यामुळे आता ही जी आक्षेप घेण्याची प्रक्रिया आहे ती सुरू आहे आणि तिथे देखील आता याच्यावरती नेमका काय तोडला जातोय हे तिथे संपूर्ण ही जी प्रक्रिया आहे ती आतमध्ये सुरू आहे. निश्चितच जुई अशाच आमच्या सोबत जोडलेले राहा. दरम्यान आपण बघतोय की कल्याण डोंबिवलीसाठी एकीकडे आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे आणि एसटी प्रवर्गाचा आता महापौर कल्याण डोंबिवली महापालिकेत बसणार आहे. त्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत. कल्याण डोंबिवलीहून आपले प्रतिनिधी अमजद खान आपल्या सोबत जोडले गेले आहेत. अमजद, एसटी प्रवर्गासाठी जाहीर तर झालेली आहे सोडत, आता कोणत्या पक्षाकडे तसा योग्य उमेदवार आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सौरभ, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी जी अनुसूचित जमातीसाठी जी आरक्षण सोडत आज जाहीर झाली आहे. शिवसेना शिंदे गटाकडे दोन उमेदवार आहेत. एक किरण भांगले आहेत आणि दुसरे हर्षाली सवेल या महिला नगरसेविका आहेत. धक्कादायक म्हणजे भाजप थोडंसं थांबवतो. ठाणे महापालिका अनुसूचित जातीचा आता आरक्षण सोडत निघाली आहे. ठाणे महापालिका एससी प्रवर्गासाठी राखीव, या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. कल्याण डोंबिवली नंतर ठाण्यात आता अनुसूचित जातीचा महापौर बसणार आहे. ठाणे महापालिका एससी प्रवर्गासाठी आता राखीव ठेवण्यात आली आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. आधी कल्याण डोंबिवली एसटी प्रवर्गासाठी, आता ठाणे महापालिका एससी प्रवर्गासाठी राखीव करण्यात आली आहे. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. जुई, जालना आणि लातूरमध्ये एससी प्रवर्गासाठी राखीव आहे. ठाण्यातलं सुद्धा आता अनुसूचित जातीचा महापौर बसणार आहे, स्पष्ट झालेलं आहे. काय आपल्याकडे अधिकचे अपडेट्स आहेत? अगदीच सौरभ, तू बरोबर म्हणालास. आता ठाण्यासाठी देखील जी आरक्षण सोडत आहे ती जाहीर झाली आहे. ठाण्यामध्ये आता एससी अनुसूचित जाती म्हणजे हा जो प्रवर्ग आहे तो राखीव ठेवण्यात आला आहे. आणि आपण जर पाहिलं तर मग ठाणे महापालिका, जालना महापालिका आणि लातूर महापालिका या ज्या महापालिका आहेत त्या एससीमध्ये मोडल्या आहेत. विशेष म्हणजे आता या तीन महापालिकांमधून महिलांसाठी राखीव महापालिका देखील काढल्या जाणार आहे. त्यामुळे आता महिलांसाठी विशेष आरक्षण देखील बाहेर काढलं जाणार आहे. 50% महिला आरक्षण आहे. त्यामुळे आता ह्या ज्या तीन महापालिका आहेत त्याच्यामधली एक महापालिकेमध्ये पुरुष बसेल आणि 2 महापालिकांमध्ये महिला महापौर बसणार आहेत. त्यामुळे आता या 3 महानगरपालिकांमधून जे आहे ते महिलांसाठी आरक्षण सोडलं जाईल. त्यामुळे ठाणे असेल, जालना असेल किंवा आपण जर पाहिलं तर मग लातूर या 3 महापालिकांमधून नेमकं कुठलं महापालिकांमध्ये महिला बसतायत महापौर आणि कुठल्या महापालिकेमध्ये एक पुरुष महापौर बसतोय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आता जे आरक्षण काढलं जात आहे ते महिलांसाठी काढलं जात आहे ह्या 3 महापालिकांमधून. त्यामुळे आता कल्याण डोंबिवलीचं चित्र स्पष्ट झालं आहे, ठाणे महापालिकेचं चित्र स्पष्ट झालं आहे, जालना आणि लातूर महापालिकांचं देखील चित्र स्पष्ट झालंय. परंतु आता या 3 महापालिकांमधून महिलांसाठी कुठली महापालिका जाहीर होते हेच आतमध्ये त्या चक्र जी प्रोसेस आहे, रोटेशन प्रोसेस, त्याच्यामधून काढलं जाते. निश्चितच आपण थेट जाणार आहोत ठाण्यात. आपले प्रतिनिधी रिजवान शेख आपल्या सोबत जोडले गेले आहेत. रिजवान, ठाणे महापालिकेसाठी आता एससी प्रवर्गासाठी ती राखीव करण्यात आली आहे. ठाण्यात आता योग्य उमेदवार कोणाकडे, काय अपडेट्स? सौरभ, नक्की आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने महापौर पदासाठी जे आरक्षण सोडण्यात आलेले आहे त्यामध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी जे आहे ते एससी प्रवर्गासाठी जे आहे ती ही त्या ठिकाणी जागा जी आहे ती सोडण्यात आलेली आहे. विशेषतः आपण जर पाहिलं तर शिवसेना शिंदे गटाकडे 75 उमेदवार जे आहे ते निवडून आलेले आहे आणि याच्यामध्ये जे महापौर आहे ते शिंदे म्हणजे शिवसेना शिंदे गटाचाच होणार असं या ठिकाणी ठामपणे अनेक कार्यकर्त्यांनी देखील सांगितलं. त्यामुळे ज्या पद्धतीने मंत्रालयामध्ये हे जी आरक्षण सोडण्यात आलेली आहे यामध्ये जे काही नावं चर्चित होती ती पुन्हा एकदा कारगिल समुदायामध्ये भोयर कुटुंबातील संजय भोयर असो किंवा देवराम भोयर असो, त्याचबरोबर माजी महापौर मीनाक्षी शिंदे असो आणि इतर आपण जर पाहिलं तर वागळेमध्ये जो राम रेपाळे जे एकनाथ शिंदे यांचे अगदी निकटवर्तीय मानले जातात ते देखील याच्यामध्ये होऊ शकतात. कारण अनेक शिवसेना शिंदे गटाचे जे एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय आहेत
त्यांच्याच वरती महापौर पदाचा कारभार जो आहे तो या ठिकाणी देण्यात जाऊ शकतो। आणि आपण जर कारकीर्द पाहिलं तर महापालिकेच्या याच्या अगोदर 2017 मध्ये महापौर मीनाक्षी शिंदे 2.5 वर्षासाठी होती आणि नरेश म्हस्के जे आहे ते 2.5 वर्षासाठी महापौर होते। त्यामुळे 2017 नंतर 2022 पर्यंत जे आहे ते मीनाक्षी शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी महापौरचा कारकीर्द तो सांभाळलेला आहे। आणि 2022 ते त्याच्यानंतर महापालिका निवडणूक झाली नाही, कारण लांबणीवर महानगरपालिका गेली होती। त्यामुळे आता 2026 मध्ये ज्या पद्धतीने महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल देखील जाहीर झालेला आहे आणि एक हाती सत्ता शिवसेना शिंदे गटाने आपल्या हातात ठेवलेला, तर भाजपला 28 जागेवरती समाधानी मागावं लागलेला आहे। तर MIM जी चांगली खाती जी आहे ती मुंब्रामध्ये विशेषतः उघडलेली आहे। 5 उमेदवार जे आहे ते MIMचे निवडून आलेले आहेत। तर शरद पवार गटाला कुठेतरी नाराजी जी आहे ती त्यांच्याच मतदारसंघामध्ये जे आहे ते सामोरं जावलेलं, विशेषतः जितेंद्र आव्हाड यांचा जो मतदारसंघ आहे मुंब्रा, त्या ठिकाणी कुठेतरी त्यांना चांगल्या पद्धतीने नाराजी आहे ते सामोरं जावं लागलेलं आहे। फक्त 12 उमेदवार जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे निवडून आलेले आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट जे आहे ते स्वतंत्र महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सामोरा गेले होते। त्यामुळे कुठेतरी त्यांना फक्त 9 जागा जी आहे ती महानगरपालिकेमध्ये आपल्याकडे ठेवण्यामध्ये ते यशस्वी झाले। तर UPT म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा एक उमेदवार जो आहे तो निवडून आलेला आहे आणि ज्याचा UPTच्या उमेदवार शहाजी खुसपे यांनी पराभव केलेला आहे तो म्हणजे अशोक वैती, जे गेले अनेक म्हणजे 5 ते 6 टर्म ते नगरसेवक देखील होते, माजी महापौर देखील राहिलेले आहे। आणि अशा व्यक्तीचा जो पराभव आहे तो शहाजी खुसपे यांनी केला होता। त्यामुळे ती देखील सीट महत्वाची मानली जाते, कारण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या मागचा जो प्रभाग क्रमांक 30 आहे त्या ठिकाणी देखील शहाजी खुसपे हे निवडून आलेले आहे। तर एक अपक्ष म्हणजे कळवामध्ये प्रमिला केणी जे आहे ते देखील निवडून आलेले आहे। त्यांना शरद पवार गटाच्या माध्यमातून कुठेतरी स्वीकृत जो पाठिंबा देण्यात आला होता। त्यामुळे संपूर्ण आकलन जर आपण पाहिलं तर महानगरपालिकेमध्ये शिवसेना शिंदे गटाचाच महापौर बसेल हे कुठेतरी निश्चित देताना आपल्याला दिसून येत आहे। अगदी रिजवान, असेच आमच्यासोबत जोडले राहा, तुमच्याकडनं अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। दरम्यान अजून एक मोठी बातमी आपण बघतोय, ठाणे महापालिका SC प्रवर्गासाठी राखीव, त्यामुळे ठाण्यात आता महापौर कोण होतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। पण दरम्यान KDMCतली जर आपण गोष्ट बघितली तर शिवसेना शिंदे गटाचे किरण भांगले हे ST नगरसेवक तिथे आहेत। शिवसेना शिंदे गटाच्या हर्षाली थविल, जर महिला आरक्षण निघालं तर तिथे त्या आहेत। सोबतच मनसेच्या शीतल भंडारी सुद्धा आहेत। म्हणजे जर KDMCचं चित्र बघितलं तर भाजपकडे एकही ST प्रवर्गाचा नगरसेवक KDMC मध्ये नाहीये। त्यामुळे आता KDMC म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये आता शिवसेना शिंदे गटाचाच महापौर होऊ शकतो अशी दाट शक्यता आहे। कारण आपण बघितलं 3 प्रामुख्यानं मेजर महत्वाचे उमेदवार या सगळ्या शर्यतीमधले KDMC मधले कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे किरण भांगले ST नगरसेवक आहेत। जर महिलांसाठी निघाला जर हा सगळा प्रवर्ग तर हर्षाली थविल आहेत आणि मनसे आता सोबत आहे, त्यामुळे मनसेच्या शीतल भंडारी आहेत। आणि ह्या सगळ्यात जर आपण बघितलं तर भाजपकडे एकही नगरसेवक ST नाही आहे। त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर होऊ शकतो अशी दाट शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान ह्या सगळ्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत, पण इतरही काही महापालिकांमधले आपल्याला अपडेट्स घ्यायचे आहेत। लातूर आणि जालन्यामध्ये सुद्धा आता महापौर पदासाठी SC प्रवर्गातनं आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे आणि विष्णू बुर्गे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। तर विष्णू, काय अधिकचे अपडेट्स आहेत, कोण प्रबळ दावेदार महापौर पदासाठी? खरं तर लातूर जिल्ह्यातील ही सगळी महानगरपालिकेची निवडणूक अगदी अटीतटीची झाली होती आणि यामध्ये जे आहे ते काँग्रेसनं बाजी मारली होती। वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचा एक फॅक्टर इथं पाहायला मिळाला। पहिल्यांदा आघाडी झाली आणि त्यानंतर आता महापौर पदाची जी आहे ती कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। निकिता सोमवंशी असेल, सुजाता आजनीकर असेल, असे काही तरुण चेहरे देखील जे आहे ते या ठिकाणी निवडून आलेले आहेत। त्यामुळे महिलांना आरक्षण सुटलेलं आहे आणि कुणाच्या गळ्यात माळ पडते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। लातूर महानगरपालिका ही जी आहे ते भाजपच्या 2.5 वर्ष ताब्यात होते आणि त्यानंतर 2.5 वर्ष ही काँग्रेसच्या ताब्यात होते आणि त्यानंतर आता झालेल्या निवडणुकीमध्ये जे आहे ते काँग्रेसनं बाजी मारलेली आहे आणि आता SC प्रवर्गासाठी जे आहे ते ही सगळी आरक्षण सुटलेलं आहे। त्यामुळं महिलांना एक तर संधी मिळालेली आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता जे आहे ते काँग्रेस सोबतच वंचित बहुजन आघाडी हे देखील असल्यामुळं महापौर पद कुणाला मिळतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। निश्चितच विष्णू, या सगळ्या घडामोडींवर अगदी बारकाईनं लक्ष ठेवून असतात, याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद। अजून एक मोठी बातमी, 8 महापालिकांमध्ये OBC महापौर बसणार आहे आणि आता OBC प्रवर्गासाठी सोडत सुरू झालेली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, 8 महापालिकांमध्ये OBC महापौर बसेल आणि OBC प्रवर्गासाठी आता ह्या क्षणाला सोडत सुरू झाली आहे। त्या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। जुई,
आपण जर पाहिलं तर मग आता SC प्रवर्ग झाला, SC प्रवर्ग झाला, आता OBC प्रवर्गासाठी आरक्षण सोडत जाहीर होणार आहे आणि तब्बल 8 महापालिका ह्या OBC सेक्शनच्या अंडर येणार आहेत. आता त्या नेमक्या कुठल्या 8 महापालिका असणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आपण जर पाहिलं तर मग OBCचा मुद्दा हा फार गाजला होता. OBC जी जात आहे, OBCवर सतत अन्याय होत आहे, यामुळे भाजपवर देखील अनेक वेळेला टीका करण्यात आली होती. मात्र आता नेमकं OBC प्रवर्गासाठी कुठल्या 8 महापालिका आहेत ज्यांची निवड होते आहे हेच पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. याआधी जर आपण पाहिलं तर मग SC साठी म्हणजे अनुसूचित जातींसाठी जी सोडत आहे ती जाहीर झाली होती. त्यामध्ये ठाण्यात आता ठरलं आहे एकनाथ शिंदे यांचा महापौर बसणार आहे, परंतु पुरुष असणार आहे. जालना आणि लातूर या ज्या 2 महापालिका आहेत त्या महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. म्हणजे जालना आणि लातूरमध्ये महिला महापौर बसणार आहे जी अनुसूचित जातीची असणार आहे. परंतु आता जी सोडत निघते ती OBC समाजासाठी आहे. थोडंसं थांबवतो, एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते. OBC प्रवर्गासाठीची सोडत आता सुरू झालेली आहे. 8 महापालिका आता त्या कोणत्या असणार आहेत हे आपण बघतोय. पण त्या 8 महापालिकांमध्ये OBC महापौर असणारे आणि त्यातले 3 म्हणजे पनवेल, इचलकरंजी आणि चंद्रपुरात OBC महापौर, सोबतच जळगाव, अकोला, अहिल्यानगर आणि उल्हासनगरात सुद्धा OBC महापौर बसणारे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपण बघतोय. 8 महापालिकांमध्ये OBC महापौर आता बसणार आहे आणि त्यातले 8 ही शहर महापालिका पनवेल, इचलकरंजी, चंद्रपूर, सोबतच जळगाव, अकोला, अहिल्यानगर आणि उल्हासनगरामध्ये आता OBC महापौर असणार आहे. आपण बघतोय ST प्रवर्गाचं झालं, SC आणि आता OBCची सुद्धा OBC प्रवर्गासाठी सोडत सुरू झाली आहे. आता यापैकी महिलांना कुठल्या प्रवर्गामध्ये, कुठल्या महापालिकांमध्ये आरक्षण सोडत जाहीर होते बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. जुई, अगदीच आपण पाहतोय OBC साठी देखील आता नेमका कुठल्या महापालिका असणार आहेत हे जाहीर झालं आहे. त्यामध्ये पनवेल, इचलकरंजी, चंद्रपूर, जळगाव यांचा तर समावेश आहेतच. आणि यामध्ये आता जर आपण पाहिलं त्यासोबतच आपण पाहिलं तर मग अकोला, अहिल्यानगर, उल्हासनगर यांच्या देखील या महापालिकांचा देखील उल्लेख जो आहे तो झाला आहे, समावेश झाला आहे. त्यामुळे OBC साठी ज्या 8 महापालिका आहेत ज्यांच्यासाठी OBC प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत तर ह्या 8 महानगरपालिका आहेत. आता या महापालिकांमधून नेमकं 50% महिला आरक्षणासाठी जी सोडत आहे ती जाहीर होणार आहे. म्हणजे आता या महापालिकांमधून कदाचित 4 महापालिकांमध्ये महिलांसाठी जागा जी आहे ती राखीव ठेवली जाऊ शकते. मात्र त्या नेमक्या कुठल्या महापालिका असणार आहेत ज्यांच्यामध्ये महिलांचा समावेश असेल यासाठी आता सोडत जाहीर होणार आहे. मात्र आपण जर पाहिलं तर मग पनवेल, इचलकरंजी, चंद्रपूर, जळगाव यासाठी OBC जे आहे ते जाहीर झाले आहेत. अकोला, अहिल्यानगर आणि उल्हासनगर या ज्या महापालिका आहेत त्या OBC प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत. आणि आता यांच्यामधून महिलांसाठी वेगळं आरक्षण काढलं जाईल की म्हणजे किती महापालिकांमध्ये महिला या महापौरपदी जातील आणि किती महापालिकांमध्ये आणि ते कुठल्या महापालिका असतील ज्याच्यामध्ये पुरुष हा महापौर बसेल. त्यामुळे आता त्याची जी आरक्षण आहे ती सोडत सुरू आहे. सौरभ, निश्चितच जुई असेल आमच्यासोबत जोडलेला. हा दरम्यान आपण सगळे अपडेट्स सगळं पुन्हा एकदा आपण सांगणार आहोत. आरक्षण सोडती नेमक्या कशा कशा झालेल्या आहेत. आत्ताची मोठी अपडेट, 8 OBC महापौर असणार आहेत 8 महापालिकांमध्ये. कल्याण डोंबिवलीसाठी ST KDMC भाजपचा ST प्रवर्गाचा एकही नगरसेवक नाही आहे. त्यामुळे शिवसेनेचे किरण भांगले ST नगरसेवक आहेत, तो एक ऑप्शन आहे. शिवसेनेच्या हर्षाली थविल आणि मनसेच्या शीतल भंडारी हे 3 प्रबळ दावेदार आहेत. महापौर आरक्षण आपण बघतोय कल्याण डोंबिवलीत ST प्रवर्गात, ठाणे SC महापौर आरक्षण सोडत जाहीर झालेले आहे. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेल्या. जुई, सौरभ, की ज्या OBC साठी महापालिका आहेत त्यांची सोडत जाहीर झालेली आहे आणि OBC मध्ये नेमक्या कुठल्या महापालिकांचा समावेश झाला याचा तर मी उल्लेख तुला केलाच आहे. मात्र आता यामधून महिलांसाठी नेमक्या कुठल्या महापालिका जाहीर होत आहेत याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मग जळगाव आहे, चंद्रपूर आहे, याच महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. आणि आपण जर पाहिलं तर मग आतापर्यंत या ज्या 2 महापालिका आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला कळते की OBC प्रवर्गासाठी या ज्या 2 महापालिका आहेत ते महिलांसाठी राखीव झाले आहेत, जळगाव आणि चंद्रपूर. आणि त्यासोबतच आता अहिल्यानगर देखील ही जी महापालिका आहे ती महिलांसाठी राखीव झाली आहे. आणि अजून एक महापालिकेचा निकाल येईल जी महिलांसाठी राखीव झाली आहेत. मात्र या ज्या 8 महापालिका आहेत म्हणजे कुठल्या, पनवेल, इचलकरंजी, अकोला, अहिल्यानगर, उल्हासनगर, कोल्हापूर, चंद्रपूर, जळगाव यामध्ये आपण जर पाहिलं तर मग यांच्या 8 जणांपैकी
8 महापालिकांपैकी जळगाव, चंद्रपूर आणि अहिल्यानगर ह्या ज्या महापालिका आहेत त्यांच्यामध्ये महिला महापौर बसणार आता जवळपास निश्चित झाल्या आहेत आणि ते देखील ओबीसी प्रवर्गाच्या. सौरभ. निश्चितच जोई, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ. असेच आमच्यासोबत जोडलेले रहा. आपण बघतोय या क्षणाची एक मोठी बातमी. पनवेल, इचलकरंजी आणि चंद्रपुरात ओबीसी महापौर 8 महापालिकांमधली आता आपण सोडत बघतोय. ओबीसी महापौर जिथे जिथे असणार आहेत ते त्या 8 महानगरपालिका आपण बघितल्या आणि जळगाव, चंद्रपुरात महिला ओबीसी महापौर बसणार आहे. महिलांसाठी ही आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे. अहिल्यानगर, जळगाव आणि चंद्रपूर इथे महिला ओबीसी महापौर बसणार आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. 8 महापालिका जाहीर झाल्यात ओबीसींसाठी आणि त्यातल्या 3 महिलांसाठी आरक्षित. अहिल्यानगर, जळगाव आणि चंद्रपुरात महिला ओबीसी महापौर बसणार आहे आणि इतर ठिकाणी आपण बघतोय ओबीसी महापौर असणार. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. आतापर्यंत केडीएमसीचं चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे. त्यानंतर ठाण्यात सुद्धा आपण बघितलं एससी महापौर असणार आहे. अहिल्यानगर, जळगाव, चंद्रपुरात महिला ओबीसी महापौर असणार आहे आणि उर्वरित 5 महापालिकांमध्ये सुद्धा ओबीसी महापौर असणार आहे. आणि आता इतर सुद्धा आरक्षण सोडत सुरूच आहे. चक्राकार पद्धतीने हे आरक्षण सोडत सुरू आहे आणि ह्याचे सगळे अपडेट्स आपण घेणार आहोत. 8 कुठली ठिकाणे तर आपण बघतोय पनवेल, इचलकरंजी, अकोला महिलांसाठी आरक्षित आहे. अहिल्यानगर सुद्धा महिलांसाठी आरक्षित आहे. उल्हासनगर, कोल्हापूर, चंद्रपूर सुद्धा महिलांसाठी आणि जळगाव सुद्धा महिलांसाठी आरक्षित आहे. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत. सागर. ओबीसीच्या संदर्भामधली आता आरक्षणाची सोडत समोर येताना दिसते. त्याच्यामध्ये 8 ठिकाणी ओबीसीचे महापौर असणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. ज्याच्यामध्ये पनवेल, इचलकरंजी, अकोला हे महिला ओबीसीसाठी असणार आहे. अहिल्यानगर हे देखील ओबीसी महिलांसाठी आरक्षित असणार आहे. उल्हासनगर, कोल्हापूर हे देखील ओबीसी, मात्र इथे महिलांसाठी आरक्षण नाही आहे. इथे कोणी ओबीसी पुरुष किंवा महिला असं कोणालाही महापौर होता येणार आहे. दुसरीकडे चंद्रपूर आणि जळगाव ह्या दोन्ही महापालिकांवर महिला ओबीसीसाठी आरक्षण राखीव झालेलं आहे. म्हणजे आपणास स्पष्ट दिसून येतं की ओबीसीची सुद्धा आता स्पष्ट झालेलं आहे आणि कुठे ना कुठेतरी अकोला महापालिका ही इथे सुद्धा महिला ओबीसी असणार आहे. यापूर्वी जे आरक्षण समोर आलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट दिसून येतं की अनुसूचित जातीसाठी एससीसाठी ठाणे महापालिका झालेला राखीव आहे. त्यात जालना महापालिका हे महिला एससीसाठी राखीव झालेलं आहे आणि लातूर महापालिका जी आहे ती देखील एससी महिलांसाठी राखीव म्हणजे अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आलेलं आहे. आता सगळ्यांची उत्सुकता मुंबई महापालिकेसाठी आहे की मुंबई महापालिकेचं काय होणार आहे. जो आरक्षित कोटा दिसून येतो त्या रोटेशनच्या नुसार त्याच्यामध्ये आता एसटी आणि ओपन असंच राहिलेला दिसून येतोय. त्यामुळे यामध्ये आता नेमकं कुठलं होतंय मुंबईसाठी हे देखील सगळ्यांना उत्सुकता आहे. ठाण्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे. आता मुंबई आणि आसपासचं उल्हासनगर आहे, मीरा भाईंदर आहे हे देखील काही वेळात पुढचं स्पष्ट होतं आहे. आरक्षणाची सोडतीचा जो आहे त्यामध्ये काही जणांनी हरकतीसुद्धा घेतल्या होत्या, त्यामुळे थोडासा डिले झाला होता. आता ती परत प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि रोटेशन पद्धतीने जे आरक्षणाची सोडत आहे चिठ्ठी पद्धतीने ती काढली जात आहे. निश्चितच सागर. आणि मला केडीएमसी बाबत सुद्धा जाणून घ्यायचं, कारण प्रेक्षकांना सुद्धा आपण पुन्हा एकदा सांगूया केडीएमसी बाबतीतलं जर चित्र आपण बघितलं तर तिकडे भाजपकडे एकही एसटी उमेदवार नाहीये, प्रबळ दावेदार नाहीये. त्यामुळे तिकडे ऑप्शन्स 3च आहेत फक्त. शिवसेना शिंदे गटाचे किरण भांगले असतील किंवा शिवसेना शिंदे गटाच्याच महिला जर आरक्षण निघालं तर हर्षाली थविल आणि मनसेच्या शीतल मंडारी. त्यामुळे साधारण सागर पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो, केडीएमसी मध्ये कशा पद्धतीचं चित्र असणार आहे? केडीएमसीचं चित्र अद्याप स्पष्ट होतं आहे. आता जी लॉटरी सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये 17 महापालिका सर्वसाधारणसाठी लॉटरी सुरू आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये आता नेमकं यात महिला आरक्षित किती येत आहेत आणि ते कोणत्या महापालिका होत आहेत हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. पण 17 उर्वरित ज्या महापालिका आहेत त्याच्यामध्ये मुंबई आहे, केडीएमसी, मीरा भाईंदर आहे, नाशिक आहे, अशा सगळ्या महापालिका येतात. आणि आता ही जी लॉटरी जी आहे ती आता सध्या सुरू आहे. उर्वरित जे आहेत म्हणजे एससी प्रवर्ग आणि ओबीसी त्यात ही दोन्ही ह्याच्या प्रवर्गामध्ये महिला याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. उर्वरित जे आहेत त्याच्या सर्वसाधारणसाठी ज्या सुरू आहे आता लॉटरी होतीये त्याच्यामध्ये मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, नाशिक, सोलापूर,
परभणी अशा इतर महापालिका ज्या शिल्लकीत राहिलेल्या आहेत, इचलकरंजी आहे, कोल्हापूर आहे, अशा सुद्धा तिथं आहेत. त्याची आता लॉटरी सध्या सुरू आहे. त्याच्यामध्ये नेमकं आरक्षण कुणावर पडतं, त्याच्यामध्ये महिला सर्वसाधारण ओपनमध्ये पडत आहेत का, आणि काही ओपन म्हणजे कॅटेगरी म्हणजे त्याच्यामध्ये पुरुष किंवा स्त्री पण खुला वर्गामध्ये होत आहेत, त्या देखील होईल असं स्पष्ट जवळपास दिसून येतं. त्यामुळे आत्ता ही जी लॉटरी आहे ती इतर महत्त्वाच्या महापालिका आणि विशेषतः मुंबई महापालिका, सर्वांचं जे लक्ष म्हणतो की इतकी मोठी महापालिका आहे, भाजपने वर्चस्व मिळवलेलं आहे. आता महापौरच्या सोडतीमध्ये कुणाला इथे कोटा मिळतोय आणि त्याच्यामध्ये मग ते कुणाची नेमकी वर्णी लागते हा पुढचा भाग आहे. पण आरक्षणाची सोडत जी आहे ती आत्ता सध्या सुरू आहे. जी माहिती आत्ता समोर येते त्यानुसार 17 महापालिकांमध्ये जे उर्वरित आहेत त्याच्यामध्ये सर्वसाधारण महिला आरक्षणाचं सोडत सध्या सुरू आहे आणि त्याची लिस्ट पुढच्या काही क्षणातच आपल्या हातात येते. निश्चितच सागर, अगदी आपण असेच जोडलेले राहा. आता आपण एक मोठी अपडेट बघणार आहोत. तर सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आता आरक्षण सोडत जाहीर होते. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण सोडत आता जाहीर होणार आहे आणि आता आपण बघतोय काही 17 जागांवर सर्वसाधारण प्रवर्गातील महापौर असणार आहेत. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठीची आरक्षण सोडत. पुन्हा एकदा आपण सागरकडे जाणार आहोत. सागर, आता सध्या कुठल्या महापालिकांची आरक्षण सोडत राहिलेली आहे, त्या संदर्भातले काय अधिकचे अपडेट्स? सौरभ, जी आत्ता माहिती मिळते त्यानुसार मुंबई, मीरा भाईंदर, वसई विरार, तसंच सोलापूर, परभणी अशा सर्वसाधारणसाठी महत्त्वाच्या महापालिका आहेत की ज्याच्यामध्ये शिल्लकीत दिसून येतात. नाशिकसुद्धा दिसून येते आणि नंतरनं या सगळ्या महत्त्वाच्या आहेत. पुणेसुद्धा आहे की ज्याच्यामध्ये सर्वसाधारण महापौर कोण असेल याचं चित्र स्पष्ट होईल. त्याच्यामध्ये म्हणजे जवळपास 17 महापालिका आहेत की ज्या सर्वसाधारणसाठी राहतील आणि त्यामध्ये महिला कोटा जो आहे जर तसा धरला साधारणतः 33% आरक्षणाप्रमाणे, तर त्या महिला आरक्षणाचा कोटा जो आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमधला, त्याच्यामुळे 17 महापालिकांमध्ये उर्वरित 33% प्रमाणे महापालिकांमधल्या महिलांसाठी राखीव राहतील आणि ते कोणत्या असतील हे स्पष्ट होणार आहे. आत्ता जी रोटेशन लॉटरी सध्या सुरू आहे त्यानुसार ओपन सर्वसाधारण महिलांसाठी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये महिला महापौर खुल्या वर्गामधल्या कोण होणार हे पुढच्या काही क्षणात स्पष्ट होईल. त्याच्यामध्ये कुठली महापालिका येत आहेत हे देखील पाहणं सर्वांसाठी उत्सुकता आहे, कारण की पुणे आहे, मुंबई आहे, वसई विरार आहे, मीरा भाईंदर आहे, परभणी आहे, सोलापूर आहेत. अशा महापालिकांच्या आरक्षणामध्ये यातल्याच काही आहेत की ज्या नागपूर आहे, चंद्रपूर आहे, अमरावती आहे. या महापालिकांमधल्यापैकीच काही जागांवर महिला आरक्षण सर्वसाधारण खुला होईल राहील आणि त्यानंतर मग सर्वसाधारण म्हणजे तिथे पुरुष किंवा महिला हा तिथला सर्वस्वी निर्णय असेल. पण आता महिला सागर, थोडंसं थांबवतो. मुंबईमध्ये खुल्या प्रवर्गाला आरक्षण सोडत जाहीर झाली अशी एक बातमी आपल्यापर्यंत पोहोचते, ती फक्त खरी आहे का, त्या संदर्भातली काय सत्य असत्य आहे? आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार जी समोर येते ती मुंबईच्या संदर्भातल्या अद्याप ही इन्फॉर्मेशन समोर येत नाही आहे, आत्ता अधिकृतरित्या समजलेलं नाही आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी लॉटरीचा जो सर्वसाधारणपणे आहे सर्वसाधारण खुला वर्गाची इन्फॉर्मेशन समोर आलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण जर पाहिली तर मुंबई महापालिका आहे, अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नवी मुंबई आहे, नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पुणे, मालेगाव, मीरा भाईंदर, वसई विरार, सांगली आणि सोलापूर हे सर्वसाधारण खुला वर्ग आहे. यामध्ये आता महिलांसाठी ज्या वेगळ्या आहेत त्या कुठल्या होतात हे पाहणं गरजेचं आहे. पण ह्या सुद्धा आत्ता जी माहिती मिळते बरोबर आहे सौरभ, की ज्याच्यामध्ये मुंबई महापालिका ही सर्वसाधारण खुला वर्ग असेल. अर्थात खुला वर्ग असल्यामुळे मुंबईचा महापौर हा ओपन कॅटेगरीतला असेल, तिथे कुणाचीही वर्णी केली जाणं आता हे स्पष्ट झालेलं आहे. मुंबईमध्ये जवळपास 33पेक्षा जास्त भाजपाचे खुला वर्गामधले नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यामुळे अतिशय चुरस या मुंबई महापालिकेच्या भाजपाच्या महापौराच्या वर्णी लागण्यासाठी लागणार आहे. प्रत्येकजण स्वतःची लॉबी करताना दिसेल. पण यामध्ये पुणे देखील आहे, नाशिक आहे, परभणी आहे, धुळे आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, अमरावती आहे, नांदेड आहे, नवी मुंबई आहे, नागपूर आहे, परत नंतर मालेगाव, मीरा भाईंदर, वसई विरार, सांगली आणि सोलापूर या खुला वर्गासाठी आरक्षित झालेल्या आहेत. त्याच्यामुळे एक मोठी स्पर्धा खुला वर्गामध्ये जी आहेत, कारण की मोठ्या संख्येने या ओपन कॅटेगरीमध्ये नगरसेवक जिंकून येतात आणि तिथे आता
नेमकी कुणाची वर्णी लागेल हे जवळपास स्पष्ट होईल. पण खुला वर्गामध्ये सुद्धा महिला आरक्षित जे असणार आहेत त्याची सुद्धा लिस्ट समोर काही वेळात येणार आहे. कारण की आत्ता जी खुला वर्गाची लिस्ट येते त्यानंतर एक वेगळी महिलांसाठी ओपन कॅटेगरीची लिस्ट काढली जाते की ती फक्त सर्वसाधारण महिला खुला वर्गासाठी आरक्षित असेल. पण आत्ता जी इन्फॉर्मेशन मिळते त्यानुसार मुंबई महापालिका, पुणे, नागपूर, नाशिक, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नवी मुंबई, परभणी, पुणे, मालेगाव, मीरा भाईंदर, वसई विरार, सांगली आणि सोलापूर इथे सर्वसाधारण खुला वर्गासाठी लॉटरी जाहीर झालेली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की मुंबईमध्ये सर्वसाधारण खुल्या वर्गातलाच महापौर हा बसणार आहे. आणि आता मुंबईचा महापौर कोण असेल याची पुढची काही दिवसांमध्ये उत्सुकता असेल. प्रत्येकजण लॉबिंग करताना दिसेल. प्रत्येकजण विशेषतः भाजपमध्ये जसं आपण सांगितलं त्याप्रमाणे 30पेक्षा जास्त नगरसेवक हे खुल्या वर्गातून आलेले आहेत. त्यामुळे आता हे स्पष्ट होईल की यापैकी कुणाची वर्णी लागेल. सौरभ, निश्चितच दरम्यान असेच आमच्यासोबत जोडले राहा. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. मुंबई महापालिकेत खुल्या वर्गाला आरक्षण सोडत जाहीर झाले. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, ज्या संपूर्ण राज्याचं देशाचं लक्ष मुंबईकडे लागलेलं होतं, त्याच मुंबई महापालिकेत आता खुल्या वर्गाला आरक्षण सोडत जाहीर झाले आहेत. आणि विशेषतः भाजपकडे आता जवळपास 33 असे खुल्या प्रवर्गातले नगरसेवक निवडून आलेले, त्यामुळे मोठी चुरस दिसणार आहे. पण आपण बघतोय ह्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, मुंबई आणि मीरा भाईंदरमध्ये सुद्धा खुल्या प्रवर्गाला आरक्षण जाहीर झालेलं आहे. या क्षणाची एक मोठी अपडेट. सगळ्यांचं लक्ष मुंबईकडे लागलेलं होतं आणि सर्वसाधारण खुल्या वर्गात आता मुंबईची सुद्धा सोडत निघाली आहे. आता पुन्हा एकदा महिलांसाठीची आरक्षण सोडत जाहीर होते, त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. त्यातनं आता मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा महिलांसाठी आरक्षण सोडत जाहीर होते का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र ह्या क्षणाची एक मोठी अपडेट, मुंबईचा महापौर हा खुल्या प्रवर्गातलाच होणार आहे. या क्षणाची एक सगळ्यात मोठी बातमी. आणि सर्वसाधारण खुल्या प्रवर्गात कुठल्या महापालिकेत अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नवी मुंबई, नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पुणे, मुंबई महापालिका, मालेगाव, मीरा भाईंदर, वसई विरार, सांगली, मिरज, कुपवाडा आणि सोलापूर अशा सगळ्या ठिकाणी सर्वसाधारण खुल्या प्रवर्गात आरक्षण सोडत जाहीर झाले. आणि आता पुढची जी प्रक्रिया आहे, पुढची प्रोसेस आहे, रोटेशन प्रोसेस, त्यामध्ये महिलांसाठी यापैकी कुठल्या पालिका निघतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. पुन्हा एकदा सांगणार आहोत आपण, सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सागर, आपण बघतोय मुंबई महापालिकेत खुल्या वर्गाला आरक्षण सुटलंय. भाजपच्या लोकांनी कुठेतरी सुटकेचा निश्वास टाकला असेल, कारण जर एसटी साठी निघालं असतं तर एसटी साठी त्यांच्याकडे उमेदवार नव्हता, नगरसेवक नव्हता निवडून आलेला, फक्त ठाकरे गटाकडे होता. मात्र आता भाजपकडे ऑप्शन्स अनेक असतील. अनेकदा आता आपण बघतोय मोठ्या प्रमाणात लॉबिंगला सुरुवात होईल असं वाटतंय. सौरभ, मी आता सांगितल्याप्रमाणे जवळपास 33 नगरसेवक जे आहेत ते भाजपाकडे खुला कॅटेगरीमधून येत आहेत. आणि विशेष म्हणजे इतर कॅटेगरीतले सुद्धा जे लोक आहेत ते या ठिकाणी नियुक्त केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण जर खुला वर्गाची कॅटेगरीसाठी जर राखीव असेल तर अर्थात ओपन खुला वर्गातला जर व्यक्तीला महापौर पदाची संधी ही दिली जाते. आत्ता जी इन्फॉर्मेशन मिळते त्यानुसार भाजपकडे जवळपास 30पेक्षा जास्त नगरसेवक हे खुल्या वर्गातले आहेत. यामुळे कुठे ना कुठेतरी भाजपमध्ये आता टोकाची स्पर्धा महापौर पदासाठी लॉबिंग सुरू होणार आहे. भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी एक सुटकेचा निश्वास सोडला असला तरी आता डोकेदुखी ही जास्त वाढणार आहे. कारण की खुला वर्ग कॅटेगरीमध्ये सर्वाधिक इंटरेस्ट असणारी लोक जास्त आहेत. आणि मग त्यात मराठी महापौर म्हणतात जे वारंवार सांगतायत भाजपाचे नेते किंवा महायुतीचे नेते, त्यामुळे त्यातही मराठी जो वर्ग असेल त्याच्यामध्येच कुणाला संधी दिली जाते याकडे लक्ष आहे. पण आत्ता जर भाजपाचे ऑप्शन जर पाहिले मराठीमधले तर अनेक नावं समोर येताना दिसत आहेत. त्याच्यामध्ये नार्वेकर कुटुंबियांमधले सुद्धा जी नावं सुरू होती की मकरंद नार्वेकर असतील, हर्षिता नार्वेकर आहेत, दुसरीकडे राजश्री शिरवडकर आहेत, केरकर आहेत, असे अनेक नावं जे आहेत की जे खुल्या कॅटेगरीमध्ये आहेत. आणि त्यांच्यामध्ये आता नेमकी कुणाला वर्णी लागते का नवीन भाजपाचं जे नेहमी धक्कातंत्र असतं, अनेक जण नावं चर्चेत आणली जातात पण चर्चेतल्या नावांशिवाय एखाद्याला संधी दिली जाते, अशा स्वरूपाचं काही होतंय का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. पण आरक्षणाची सोडत जवळपास सगळ्या संपलेल्या आहेत. आता काही वेळामध्ये महिला आरक्षणाची लिस्ट जी आहे ती समोर येईल. पण जवळपास स्पष्ट झालेलं आहे की मुंबई, पुणे, परत नंतरनं नागपूर, नवी मुंबई, नांदेड, परभणी, मालेगाव, मीरा भाईंदर, वसई विरार, सांगली, सोलापूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर इथे खुला वर्गातला महापौर हा बसणार आहे.
कुठे ना कुठेतरी सगळ्यांना एक खुला वर्ग असेल तर संधीही अधिक मिळली ती असं वाटतं की अनेक ठिकाणी आरक्षणाचा जर भाग असेल तर एक मर्यादा येते की त्या काही ऑप्शन असतात त्यामधूनच तुम्हाला निवडावं लागतात. अर्थात हे सगळं प्रक्रिया ही पारंपरिक पद्धतीने निवडलेली जाते. पण आत्ता मुंबईसाठी जी महत्त्वाची बातमी आहे सौरभ, की खुला वर्ग कॅटेगरीमधून वर्ग जो महापौर आहे तो स्पष्ट झालेला आहे. आणि MMR रिजनचा जर विचार केला तर मीरा भाईंदर, वसई विरार आणि या भागांमध्ये सुद्धा आता खुला वर्गातलाच महापौर हा असणार आहे. आता जर या गोष्टी जर पाहिलं तर मीरा भाईंदरमध्ये सुद्धा भाजपाचं क्लिअर माइंडेड मिळालेलं आहे. तिथे सुद्धा भाजपमध्ये अनेक नगरसेवक इच्छुक आहेत की जे खुला वर्गातनं आहेत. आणि हा सगळा भाग जो आहे आपणास माहीत आहे की मीरा भाईंदर, वसई विरार हा उत्तर भारतीय बहुल भाग आहे. अशा ठिकाणी आता परत भाजप नेमकं संधी कुणाला देतं आहे मीरा भाईंदरमध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जे तिथले अनेक कास्ट कॅल्क्युलेशन्स आहेत अशा ठिकाणी हिंदुत्व हा व्हायब्रंट विषय झाला होता. अशा ठिकाणी भाजपाला सुद्धा तिथे त्या पद्धतीने मिळालेलं यश आहे आणि तिथे महायुती एकत्रित करण्याच्या वेगवेगळ्या घडामोडी सध्या सुरू आहेत. अशा परिस्थितीत सुद्धा तिथे कुणाला संधी देत आहेत हे महत्त्वाचं असणार आहे. आता वेगवेगळे जे मुद्दे समोर येत आहेत त्यानुसार आत्ता एक नवीन इन्फॉर्मेशन समोर येते. महापौर सोडतीवर आक्षेप घेतलेला आहे किशोरी पेडणेकरांनी. आत्ता एक नवीन इन्फॉर्मेशन येते सौरभ. महापौर सोडतीला किशोरी पेडणेकर ज्या शिवसेने उभाटाच्या गटनेत्या आहेत त्यांची काल नियुक्ती झाली होती. त्यांनी आत्ता हरकत घेतलेली आहे. महापौर सोडत करत असताना काही गडबड झालेली आहे असा त्यांचा दावा आहे. त्या सोडतीवर प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. आता त्याच्यावरनं एक वाद जो आहे तो सोडतीच्या ठिकाणी सुरू आहे. काही वेळामध्येच ही सोडत पूर्ण होईल असं सांगितलं जात होतं. पण आता या आक्षेपानंतरनं पुढे नेमके प्रशासकीय अधिकारी काय करतायत हे पाहणं गरजेचं असणार आहे. कुठे ना कुठेतरी नव्यानं अजून वाद होतोय का असं सुरू सांगितलं जातंय. आत्ता जी निघालेली आहेत ती अजून सोडत निघत नाही आणि त्याच्यावरनंच महिला आरक्षणाची सोडत होण्याच्या आधीच आरक्षण प्रक्रिया पूर्ण होण्याच्या आधीच किशोरी पेडणेकर यांनी आक्षेप घेतलेला आहे. आणि यावरनं प्रशासनातले अधिकारी जे नगरविकास खात्याचे अधिकारी आणि किशोरी पेडणेकर यांच्यात मतभेद सध्या सुरू आहेत. आक्षेप घेतल्यानंतर नेमकं हे आक्षेप कशावर आहेत याविषयी आता समजतं की जी लॉटरी करण्यात आली होती त्याच्यामध्ये प्रक्रिया पूर्ण करत असताना काही हरकती घेतल्या गेलेल्या आहेत. किशोरी पेडणेकरांनी या हरकती घेतलेल्या आहेत आणि आता या हरकतीवरनंच अधिकारी त्यांची सल्लामसलत करून त्यांची जी शंका आहे ती निरसन करण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठे ना कुठेतरी याआधी देखील ज्यावेळेस आरक्षणाची सोडत सुरू होत होती पहिल्यांदाच त्यावेळेस देखील किशोरी पेडणेकरांनी हरकत घेतली होती. आता मुंबईचा महापौर हा खुल्या वर्ग प्रवर्गातनं होतो आहे. त्याच्यावरनंच किशोरी पेडणेकर यांनी वेगळे आक्षेप घेतल्याची माहिती समोर येते. सौरभ, निश्चितच असेच आमच्यासोबत जोडलेले आहात. दरम्यान एक मोठी अपडेट आपण बघतोय. किशोरी पेडणेकरांनी या सगळ्या महापौर सोडतीवर एक आक्षेप घेतलेला आहे. दरम्यान ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघणार आहोत कुठे कुठे कुठल्या पद्धतीचं आरक्षण सोडत जाहीर झालंय. दरम्यान एक मोठी अपडेट. किशोरी पेडणेकरांकडनं महापौर सोडतीवर आक्षेप, या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण NDTV मराठीवर बघतोय. दरम्यान महापौर आरक्षण कशा पद्धतीने असणार आहे. मुंबईत सर्वसाधारण प्रवर्गाला आरक्षण जाहीर झालेलं आहे. नवी मुंबईत सुद्धा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गात, सोबतच जळगावमध्ये ओबीसी महिला, अहिल्यानगरमध्ये ओबीसी महिलांसाठीची आरक्षण सोडत जाहीर. चंद्रपुरात ओबीसी महिलाचं महापौर असणार आहे. अकोल्यात सुद्धा ओबीसी महिलांसाठीचं. पनवेल ओबीसी, इचलकरंजी सुद्धा ओबीसींसाठी आरक्षण सुटलं. उल्हासनगर आणि कोल्हापुरात सुद्धा ओबीसी महापौर बसणार आहे. लातूरमध्ये SC महिला आणि जालन्यात सुद्धा SC महिला यांच्यासाठी आरक्षण जाहीर झालंय. तर कल्याण डोंबिवलीत ST प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालं. ठाण्यामध्ये SC. आपण राज्यातल्या 29 महापालिकांमधलं चित्र बघतोय. कोणासाठी ही आरक्षण सोडत जाहीर झाले आणि आता आपण बघतोय की महिलांसाठी आरक्षण सोडत जाहीर होणार होती. आणि तत्पूर्वीच आता किशोरी पेडणेकरांनी आक्षेप घेतलेल्या या सगळ्या प्रक्रियेवर आणि अधिकारी त्यांच्याशी आता चर्चा करतायत. या चर्चेतनं काय निष्पन्न होतंय बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान आपण या संदर्भातले अधिकचे अपडेट्स पुन्हा एकदा घेणार आहोत. आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेत. सागर, सर्वसाधारण खुला वर्गातनं ज्या महापालिका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरनं किशोरी पेडणेकरांनी हरकत घेतल्याची माहिती आता प्राथमिक समोर येते. अर्थात अधिकारी जे नगरविकास खात्याचे आहेत जे लॉटरी या प्रक्रियेमध्ये असतात आरक्षण सोडतीमध्ये ते त्यांच्या शंकांचं निरसन करू पाहत आहेत. पण त्यांचं असं म्हणणं आहे की आरक्षणाची सोडत ही पूर्ण होण्याच्या आधीच महिला कॅटेगरी हे काढणं अपेक्षित होतं पण ती काढली गेलेली नाही.
हा आक्षेपाचा मुद्दा आहे आणि यावरूनच आता जे नगरविकास खात्याचे अधिकारी आहेत जे सोडतीच्या प्रक्रियेमध्ये आहेत ते आणि किशोरी पेडणेकर यांच्यामध्ये शंका ज्या काढलेल्या आहेत त्याचं निरसन केलं जात आहे. आता या आरक्षणाच्या सोडतीच्या आक्षेपावर नेमकं काय पुढे होतं हे पाहणं गरजेचं आहे. पण तुर्तास तरी जे सर्वसाधारण खुला वर्ग आरक्षण सोडत काढली गेली होती ज्याच्यामध्ये मुंबई महापालिका सुद्धा आहे, या आरक्षणाच्या सोडतीमध्ये महिला आरक्षणाची सोडत काढण्याच्या मुद्द्यावरनं किशोरी पेडणेकरांचा आक्षेप समोर येत आहे. या शंकेचं निरसन कसं केलं जातंय, त्यांची शंका निरसन होती का हे देखील पाहणं गरजेचं आहे. सौरभ, निश्चितच असेच आमच्यासोबत जुळले राहा. दरम्यान आपण राज्यभरातल्या महानगरपालिकांमधून अपडेट्स घेतोय. थेट आपण ठाण्यातनं एक राजकीय प्रतिक्रिया समोर येते. मीनाक्षी शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. बघूया त्या काय म्हणतात. खऱ्या अर्थाने आनंद होतोय की सगळ्या समाजाला न्याय देण्यासाठी हे आरक्षण जे पडलेलं आहे, कारण गेले 19 वर्ष महापालिकेमध्ये मी काम करते आणि पहिल्यांदाच SC प्रवर्गाचं आरक्षण आमच्या इथे पडलंय, तर खऱ्या अर्थाने आनंद होतोय मला. पण उमेदवार आहेत हो, आमच्याकडे बरेचसे उमेदवार आहेत आणि खरंच न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे मला असं वाटतं त्या समाजाला. कशा पद्धतीने सत्तेचे समीकरण असणार आहे ठाण्यातलं? आम्ही सत्तेची समीकरण मला असं वाटतं ठाण्यामध्ये तरी वन साइड आहेत आम्ही, कारण 75 सीट्स आमच्या आहेत आणि बिनविरोधच महापौर बसेल. बीजेपी बरोबर आपण सत्ता हे करणार आहात? ते तर आता युतीमध्ये आहोत तर मग ते समीकरण जुळवायलाच लागतील, कारण महायुती आहे आमची आणि त्याच्यामध्ये युतीमध्ये सत्तेची समीकरण नेहमीच बदलत असतात आणि त्यांनाही त्याच्यामध्ये सहभाग त्यांचा केला जाईल. त्याच्यामध्ये इतर काही छोटे पक्ष तुमच्यावर राहील असं कळतंय? इतर छोटे पक्षाचं आता मला असं वाटतं वन साइड असल्यामुळे त्यांचा विचार होईल नाही होईल ते मला माहिती नाही, पण आमची पूर्ण वन साइड आमचेच लोक आहेत. बीजेपीचे पण तेवढे कॅन्डिडेट आमच्याकडे आहेत, तर मला असं वाटतं बाकीच्या लोकांना घेऊन न घेऊन काय हे नाही होणार, आम्हाला काय फरक नाही पडणार. 75 सर्व आले. दरम्यान आपण बघतोय की आता ठाण्यातनं प्रतिक्रिया येत होती. ठाण्यात अनुसूचित जातीचा महापौर बसणार आणि शिंदेगडाच्या मीनाक्षी शिंदे यांनी विश्वास दाखवलेला आहे की आमच्याकडे तसे बरेच उमेदवार आहेत, त्यामुळे आता ही सगळी आमचाच महापौर बसेल आणि अर्थात महायुतीत आहोत त्यामुळे भाजपला सोबत आम्ही घेऊ असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून 29 महानगरपालिकांचं बघूया कुठे कुठे आरक्षण निघालेलं आहे. मुंबई आणि नवी मुंबई सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे. त्यानंतर कल्याण डोंबिवलीत ST, ठाण्यामध्ये SC प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालं. लातूर आणि जालन्यामध्ये SC महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर आणि जळगाव अहिल्यानगर OBC प्रवर्गात महिलांसाठीचं खास आरक्षण. चंद्रपूर आणि अकोल्यात सुद्धा OBC महिला प्रवर्गासाठी. पनवेल इचलकरंजी OBC प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे. उल्हासनगर आणि कोल्हापूरमध्ये देखील OBC महापौर बसणार आहे. दरम्यान या क्षणाची अजून एक मोठी अपडेट आपण बघतोय. गोंधळानंतर आता पुन्हा एकदा आरक्षण सोडतीला सुरुवात झाली. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. किशोरी पेडणेकर यांनी आक्षेप घेतलेला होता, अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आणि या सगळ्या झालेल्या गोंधळानंतर पुन्हा एकदा आरक्षण सोडतीला सुरुवात झालेली आहे. आपण बघतोय आता महिलांसाठीचे आरक्षण सोडत जाहीर होते. जिथे जिथे खुल्या प्रवर्गातल्या सर्वसाधारण प्रवर्गातलं आरक्षण जाहीर झालंय त्यातल्या आता महिलांसाठी नेमके कोणत्या महापालिका निघतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्या सगळ्या प्रक्रियेतला थोडा विलंब झालेला होता, ती थांबलेली होती. मात्र आता या सगळ्या गोंधळानंतर पुन्हा एकदा आरक्षण सोडतीला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा जाणार आहोत आपण सागर कुलकर्णी, आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सागर, गोंधळानंतर पुन्हा एकदा आरक्षण सोडतीला सुरुवात, काय अधिकचे अपडेट्स? आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार जी रोटेशन प्रोसेस होती, रोटेशन पद्धतीने आरक्षण काढण्याची पद्धत होती, याला किशोरी पेडणेकरांनी हरकत घेतलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की महिला आरक्षण आणि सर्वसाधारण खुलं आरक्षण हे करत असताना रोटेशन पद्धती नियमावलीचं नियम पाळले गेले नाही आहेत आणि याचीच नेमकी हरकत जी आहे ती किशोरी पेडणेकरांनी घेतलेली आहे. नगरविकास खात्याच्या वतीने या आरक्षणाची सोडतीच्या बाबतीतले खुलासे जे आहेत किंवा जी शंका आहे त्याचं निरसन केलं जात आहे. आत्ता पुढच्या काही वेळांमध्येच जवळपास स्पष्ट होईल की नेमकं कुठलं हे सर्वसाधारणपैकी म्हणजे ज्या उर्वरित सर्व खुला जो सर्वसाधारण आहे त्याच्यामध्ये महिलांसाठी कुठलं राखीव ठेवलं जात आहे. पण आत्ता जवळपास स्पष्ट झालेलं आहे की मुंबईची जी असेल ती आरक्षण हे ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे. आता ओपन कॅटेगरीमधल्या ज्या महापालिका आहेत की ज्याच्यावर महिला रिझर्वेशन होईल ते सुद्धा पाहणं गरजेचं असेल. पुढच्या काही क्षणामध्ये ते देखील स्पष्टीकरण होईल असं जवळपास म्हटलं जातं. पण जी किशोरी पेडणेकरांनी हरकत घेतली आहे त्याचं सुद्धा शंका निरसन झालेलं आहे. ती प्रक्रिया
जी सुरू आहे ती पुढची सुद्धा सुरू आहे. निश्चितच सागर असेच आमच्या सोबत जोडलेले राहा. दरम्यान आपण बघतोय या क्षणाची एक मोठी महिला ओपनसाठी मुंबई महापालिका आहे याचं रिझर्वेशन राहिलेलं आहे. सौरभ, आत्ता एक महत्त्वाची माहिती समोर येते ज्याच्यामध्ये मुंबई महापालिकाचा महापौर हा महिला ओपन असणार आहे. मुंबई महापालिकेचा महापौर हा महिला ओपन असणार आहे. त्यामुळे आता ओपन कॅटेगरीतल्या महिलांसाठी रिझर्व असं आरक्षण महिलांसाठी असलेलं मुंबई महापालिका असणार आहे. कुठे ना कुठेतरी एक स्पष्ट झालेलं होतं की आत्तापर्यंत मुंबईमधला जो महापौर आहे तो ओपन कॅटेगरीमध्ये होणार आहे, पण त्याच्यावर आता महिला आरक्षण पडलेलं आहे. जवळपास आता महिलांमधलाच ओपन कॅटेगरीतला व्यक्ती हा मुंबईचा महापौर होणार हे स्पष्ट झालेलं आहे. जवळपास 33 नगरसेवक हे ओपन कॅटेगरीतले आहेत. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी यापैकी ज्या महिला या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, मुंबईत आता खुल्या प्रवर्गातला महिला महापौर बसणार आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी. आतापर्यंत आपण बघत होतो खुल्या प्रवर्गात आरक्षण जाहीर झालं होतं मुंबईसाठी, आणि आता खुल्यामध्ये सुद्धा महिला महापौर बसणार आहे. त्यामुळे मुंबईची महापौर महिला महापौर असणार आहे. खुल्या प्रवर्गातील महिला महापौर आता मुंबईच्या महापौर पदावर असेल. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय, मुंबईत खुल्या प्रवर्गातील महिला महापौर बसणार आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी. आता कोण मुंबई महापालिकेचा कारभार हा पुन्हा एकदा महिलेच्या हाती असणार आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय. काय भूमिका काय आहे ओबीसी आपलं म्हणणं होतं. आपण बघतोय किशोरी पेडणेकर माध्यमांशी संवाद साधतात. काही वेळापूर्वी त्यांनी आक्षेप घेतलेला होता या सगळ्या प्रक्रियेवर, आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रक्रिया सुरू झाली आणि अखेर मुंबईसाठीच आरक्षण खुल्या प्रवर्गातल्या महिलांसाठी जाहीर आहे की तो महिला राखीव आता ओपन स्पष्ट झालेला आहे. पण मुद्दा काय हरकतीचा घेतला किशोरी पेडणेकर खूप बाहेर हंगामा करतात. काय आहे ओबीसी यायला पाहिजे, तो ओबीसींवर अन्याय केलाच. तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे, आता त्यांनी नियम बनवला. शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रॅप 3 असायला पाहिजे, मगच म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्रॅपचे आमच्याकडे 2 उमेदवार आहे तिथे तुमचा बृहन्मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो. याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो. सगळ्यात पहिले त्या लोकांनी सांगितलं 3 किंवा अधिक जर एसटी सीट्स असतील तरच एसटीचा महापौर बसू शकतो. हे रूल पहिले आम्हाला कोणाला सांगितलं नाही किंवा आधी पहिले कोणी कधी डिक्लेअर केलं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आता 2 वेळा ओपन कॅटेगरीमध्ये मुंबईचे महापौर बसले. ठीक आहे. तर मग आता जर ओबीसी तुम्ही रोटेशन वाईज काढले तर मग मुंबई त्याच्यामध्ये का नाही? कारण 2 ओपन कॅटेगरी ओबीसीवर अन्याय केला. ओबीसीवर मुंबईचा महापौर बसू शकला असता, एससीवर मुंबईचा महापौर बसू शकला असता. रोटेशन वाईज जर तुम्ही ओबीसीची कॅटेगरी काढली तर मग त्याच्यात मुंबई का नाही? 2017-2019ला मुंबईचा महापौर ओपन कॅटेगरी मध्ये बसला, बरोबर आहे. पक्षाचं माइंडेड बघून काढलंय. मग तुम्ही आता पक्षांचे माइंडेड बघून या लॉटऱ्या काढले, याचा अर्थ सगळं मॅनेज आहे. शासनाला उत्तर द्यायला तयार नव्हतं, फक्त जाणून बुजून लॉटरी सिस्टम काढत होते. जबरदस्ती करून प्रक्रिया चालू ठेवली. आम्ही ऑब्जेक्शन घेतलं तरी ते ऐकले नाही. देता आलेली नाही शासनाला देण्यात आलेली नाही. त्याची उत्तरं देता आली नाही. त्यांनी लॉटरी सिस्टम चालू ठेवली आणि चिठ्ठ्या काढत चुकीच्या बोलत होत्या. आमचा आरोप आहे ओबीसीवर या शासनाने या गव्हर्नमेंटने अन्याय केला आहे. रोटेशन वर ह्या लोकांनी ओबीसीचं काढलंय, ठराविकच 8 वॉर्ड ओबीसीचे काढले आणि त्याच्यात ओबीसीचं महिला आरक्षण देऊन टाकलं. महत्वाचं म्हणजे आधी ओबीसी झालं नाही म्हणून आता ओबीसी मध्ये टाकलं.
ठीक आहे. हे तर wrong आता आहे. ओपन मध्ये मुंबई कशी आली? मग ओबीसी एसटी मध्ये यायला पाहिजे होती. आणि एसटी तुम्ही आता मला सांगताय की 3 नगरसेवकच्या वर जर एसटी असेल तरच मग एसटीचा नगरसेवक संपूर्ण तुम्ही बाकीच्या सगळ्या समाजाच्या सत्ताधाऱ्यांचं याच्यावर तुम्ही माइंडेड बघून अन्याय केलं. करतायत. सत्ताधाऱ्यांचं माइंडेड अनुसूचित जमातीचे 2च नगरसेवक आहेत हे कारण देऊन त्यांनी 3 पेक्षा कमी असल्यामुळे हा नवीन नियम लावून त्यामुळे अनुसूचित जमातीच्या मुंबईला रिझर्वेशन देण्यात आलेलं नाही. हे आता आम्ही आमच्या पक्षाशी बोलो. पण या चॅलेंज मध्ये सत्ताधाऱ्यांच्या माइंडेडला बघून काढलेली लॉटरी सिस्टम आहे याचा आम्ही धिक्कार करतो. या लोकांनी ओबीसीवर अन्याय केलाय. या लोकांनी अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातींवर पण अन्याय केला. मुंबईमध्ये तुम्ही कोण ठरवणार आहे? मग आधी डिक्लेअर करायचं होतं की 4 पाहिजे 5 पाहिजे तर काढू. तुम्ही आत्ता सांगता की 3 नाही म्हणून आम्ही करत नाही. मग 2 तर आहेत ना, काढायची होती. एकाला नाही मिळालं तर का नाही मुंबई टाकली? याचा अर्थ जाणून बुजून ठरवून केलेली लॉटरी आहे, त्याचा आम्ही धिक्कार करतो. ते आता आम्ही जो मुंबई में अत्याचार हो रहा है, मुंबई में बहुत से ऐसे पाड़े हैं जिसमें भटकी जमात रहती है. मुंबई में ओबीसी रहते, उनका जो मुंबई डाल के चिट्ठी डालनी चाहिए थी वो नहीं डाली है. पक्ष का माइंडेड देख के उन्होंने जो किया है वो गलत है. इसका हम निषेध करते हैं. तर ठाकरे गटाकडून हा आक्षेप नोंदवण्यात आलेला होता आणि त्या सगळ्या संदर्भात गटनेते असलेल्या किशोरी पेडणेकर बोलत होत्या. पक्षाचं बलाबल एकत्रित पक्षाची आकडेवारी पाहून हा सगळा निर्णय घेण्यात आलेला आहे असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे. आणि जी सोडत काढण्यात आलेली आहे मुंबई प्रवर्गासाठी ती आम्हाला मान्य नाही असं त्यांनी जाहीर केलंय. कारण मुंबई मनपामध्ये खुला प्रवर्ग महिलांसाठी ही सोडत जाहीर झाली आहे. मुंबई महापालिकेचा कारभार महिलेच्या हाती असणार आहे हे आता निश्चित झालेलं आहे. नांदेडमध्ये खुल्या प्रवर्गामधील महिलेला आरक्षण सोडत ही जाहीर करण्यात आली आहे. तिकडे नवी मुंबईमध्ये खुल्या प्रवर्गामधील महिलेला आरक्षण हे घोषित झालंय. नांदेडमध्ये खुल्या प्रवर्गामधील महिलेसाठी आरक्षण हे घोषित करण्यात आलंय. अशी एकंदरीत ही सोडत आहे. ऑब्जेक्शनला काय अर्थ नाही, सगळं नियमाप्रमाणे चालू आहे आणि जे काय ऑब्जेक्शन आहे ते प्रशासनाकडून नोंदवलं घेतलंय. याचं उत्तर मला असं वाटतं तुम्हाला प्रशासनच देतील. आता महिला आरक्षण काढताना त्यामध्ये चिठ्ठी टाकली होती का मुंबईची? बघा, जे काय चाललं होतं ते नियमाप्रमाणे चाललं होतं. ज्या अगोदरचे जे आरक्षण ज्या पद्धतीने रोटेशनमध्ये येतं आहे सगळं नियमानुसार चालू आहे. आणि त्यांना जर का त्यांनी ऑब्जेक्शन नोंदवलं आहे, प्रशासनाने ऑब्जेक्शन नोंदवलं आहे, ते तपासून पाहून तुम्हाला उत्तर देतील. मॅडम, मला एक विचारायचं की मुंबईचा आता महापौर ओपन खुला महिलांसाठी राखीव झालेला आहे. नाही, ओपनमध्ये झालेला आहे तो. अच्छा, त्यात महिलांसाठी नाही, आता ते प्रत्येक पक्षावर आहे ना की त्यांनी काय झालेला आहे. त्यामुळे आता नेमकं कोणाचा महापौर हा कशासमोर येतोय? आता बघा, आता कोण महापौर होणार वगैरे काय, कोण महापौर होणार ते अर्थात पक्ष ठरवतील सगळे बसून. त्यामुळे याचं उत्तर इथे देणं पण योग्य नाही आहे. चला, चुकीचं आहे तुमचं म्हणणं. तर जो आक्षेप घेण्यात आलेला होता त्या सगळ्या संदर्भात मनीषा कायंदे या भाष्य करत होत्या. आरक्षण सोडत नियमानुसारच सुरू होती असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या त्या नेत्या आहेत. आरक्षण सोडती संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या असलेल्या आणि गटनेत्या असलेल्या किशोरी पेडणेकर यांनी जो आरोप केलाय त्या सगळ्या आरोपांना त्यांनी हे उत्तर दिलंय. आणि त्यांनी पहिले अनुसूचित जमाती काढल्या, अनुसूचित जाती काढल्या, मग ओबीसी काढलं आणि ओपन काढलं आणि त्याच्यामधनं लेडीज आणि जेंट्सचं आरक्षण काढलं. त्यांनी किशोरी पेडणेकरांनी काही वेगळा आक्षेप घेतला ते काही योग्य होतं? त्यांनी मुंबई मागच्या वेळेला ओपन लेडीज होती तर ओबीसीमध्ये असलं पाहिजे असं त्यांनी आक्षेप घेतलेला.
मला आता सांगा की कुठल्या कुठल्या मुंबई महापालिकेचं नेमकं आरक्षण आता काय झालेलं आहे? ओपन महिला आलेलं आहे. ओपन महिला झालेलं आणि इतर कुठल्या कुठल्या झाल्या जरा थोडंसं डिटेल सांगाल. ओपन मध्ये जे होतं ते KDMC कल्याण डोंबिवली महापालिका. आता मला जे सर्वसाधारण 17 ओपन होतं त्यातल्या कुठल्या महिला झाल्या आणि कुठल्या खुल्या राहिल्या? धुळे आनंद परांजपे या सगळ्या संदर्भात बोलत होते. किशोरी पेडणेकर यांच्याकडून महापौर सोडतीवर आक्षेप घेण्यात आलेला होता. खरं तर जेव्हा ही सगळी प्रक्रिया सुरू होती तेव्हाच हा आक्षेप नोंदवण्यात आलेला होता आणि त्याचा व्हिडिओ NDTV मराठीच्या हाती लागलेला आहे. हाच तो व्हिडिओ आहे. जेव्हा ही प्रक्रिया सुरू होती सोडतीची तेव्हा त्यांनी आक्षेप घेतलेले होते. आपण तो व्हिडिओ पाहूयात. तर काही वेळापूर्वी जेव्हा ही प्रक्रिया सुरू होती सोडत काढली जात होती तेव्हाच त्या सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या गटनेत्या ठाकरे गटाच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी हा आपला आक्षेप नोंदवला. मुंबईतल्या आरक्षणावर एकंदरीतच त्यांनी काही सवाल उपस्थित केलेले आहेत. किशोरी पेडणेकर यांच्याकडून महापौर सोडतीवर हा आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे. ट्रान्सपरंट पद्धतीने सगळ्यांच्या समोर झालेली आहे. सगळ्यांना तुम्हाला त्याचं लाईव्ह व्हिडिओ चित्रण पण मिळतंय आणि ऑब्जेक्शन घेण्याचा त्यांचा हक्क आहे. पण आम्ही नियमानुसार प्रशासनाने सगळी प्रक्रिया पार पाडलेली आहे आणि 29 महानगरपालिकेच्या सोडत डिक्लेअर झाली. त्यांचा जो आक्षेप होता की तो OBC कॅटेगरीमध्ये त्याचं हे केलं गेलं नाही या महिलांसाठी, तो मुळात काय होता आणि त्याच्यावर शंका निरसन त्यांचं कशा स्वरूपात केलं? त्यांचा आक्षेप हा फक्त त्यांना मुंबईला त्यांच्या मनात जे आरक्षण हवं त्याच्यासाठी त्यांचे आक्षेप होते. आता त्यांच्या मनात जे असं आरक्षण आहे ते कसं पडेल, तर त्यामुळे त्यांनी तिथे थोडा गोंधळ घातला असं मला वाटतं. आणि त्यांचं जे ऑब्जेक्शन होतं, कारण OBC गटामध्ये आपल्याला 8 OBCच्या जागा करायच्या होत्या, 8 सोडत करायच्या होत्या आणि आपल्याकडे ज्या आपण वगळता एक्सक्लूड करता आपल्याकडे 3 होत्या. त्यामुळे उरलेल्या 5च्या ह्याच्यामध्ये आपण सर्क्युलेट पद्धतीने त्याच्या चिठ्ठ्या काढल्या आणि त्याच्यामध्ये अर्ध्या आपण 4 महिलांची आरक्षणं काढली. म्हणजे त्याच्यात कुठंही प्रक्रियेमध्ये कुठलाही गोंधळ झालेला नव्हता. हे आरक्षण 2004 पासून पकडलं गेलं आहे का नव्याने बिंदू सेट करून आतापासून केलं? नाही, मागच्या ह्याच्यामध्ये जे आरक्षणं पडली होती त्यामध्ये घेतली आता आपण. त्याच्या आक्षेपावर आपली काही कारवाई का आपण ऐकून निर्णय कायम ठेवलाय? नाही, आता त्यांना आपण नियम आणि हे सगळे सांगितले. आरक्षण करण्याच्या आधी नियम सगळे आम्ही पण तपासून घेतलेले आहेत. प्रशासनाने पण संपूर्ण नियमानुसारच या सगळ्या चिठ्ठ्या काढलेल्या आहेत. आणि जर तुम्ही बघितलं, जर तुम्हाला पूर्ण सगळं लाईव्ह व्हिडिओ चित्रण त्याचं मिळालेलं आहे, तुम्हीही बघितलं तर तुम्हालाही कळेल की पूर्ण एकदम ट्रान्सपरंट पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली. तुम्ही पुणे असेल, पुणे मुंबई इथे महिला राज्य दिसणार आहे, राखीव झालेले आहेत. पुण्यामध्ये तसेही महानगरपालिकेमध्ये नगरसेविका पण माझ्या मते महिला जास्त प्रमाणामध्ये निवडून आलेल्या आहेत आणि आता पुण्याला महापौर पण महिला मिळते. पुण्यामध्ये महिलांचं राज्य आहे. ठीक आहे, थोडं साईडला हो. तर सोडतीच्या संपूर्ण प्रक्रियेनंतर माधुरी मिसाळ यांनी सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ठाकरे गटाकडून जे आरोप करण्यात आले किंवा जो आक्षेप नोंदवण्यात आला त्याला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. किशोरी पेडणेकर यांचं म्हणणं होतं OBC महिलांसाठी सोडतीसाठी ती जागा निघणं अपेक्षित होतं, सोडत निघणं अपेक्षित होतं असं किशोरी पेडणेकर म्हणत असल्या तरी सुद्धा सगळी प्रक्रिया नियमानुसार संपन्न झालेली आहे. या प्रक्रियेमध्ये कोणताही गोंधळ नव्हता, सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे झाली असं माधुरी मिसाळ यांनी म्हटलंय. दरम्यान आक्षेप नोंदवताना किशोरी पेडणेकर यांनी नेमकं काय म्हटलं आपण पाहूयात. आम्ही आमच्या पक्षाशी बोलो. या चॅलेंज मध्ये सत्ताधाऱ्यांच्या माइंडेडला बघून काढलेली लॉटरी सिस्टम आहे याचा आम्ही धिक्कार करतो. या लोकांनी OBCवर अन्याय केलाय. या लोकांनी अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातींवर पण अन्याय केला. मुंबईमध्ये तुम्ही कोण ठरवणार आहे? मग आधी डिक्लेअर करायचं होतं की 4 पाहिजे 5 पाहिजे तर काढू. तुम्ही आत्ता सांगता की 3 नाही म्हणून आम्ही करत नाही. मग 2 तर आहेत ना, काढायची होती. एकाला नाही मिळालं तर काय मुंबई टाकली. याचा अर्थ जाणून बुजून
ठरवून केलेली लॉटरी आहे, त्याचा आम्ही धिक्कार करतो. त्यात आम्ही बघतो. तर सत्ताधाऱ्यांचं मॅन्डेट पाहून ही सोडत काढण्यात आली, ठरवून केलेली ही लॉटरी आहे असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे. मात्र हे सगळे आक्षेप आणि हे सगळे आरोप फेटाळण्यात आलेले आहेत. या सगळ्याच्या संदर्भात आणि एकंदरीतच प्रक्रियेसंदर्भात अगदी काही वेळापूर्वी माधुरी मिसाळ यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. नियमामध्ये बसूनच हे सर्व करण्यात आलेलं आहे. प्रक्रियेमध्ये कोणताही गोंधळ झालेला नव्हता. त्यांना अन्याय घेण्यास या सगळ्या संदर्भात आक्षेप नोंदवण्याचा अर्थातच अधिकार आहे असे त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा झालेलं आहे, तेही तपासता येईल असं माधुरी मिसाळ यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलंय. आणि या सगळ्या सोडती संदर्भात माधुरी मिसाळ सध्या बोलत आहे. थेट जाऊयात. आज आपण 29 महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत इथे काढलेली आहे. आरक्षणामध्ये 29 महानगरपालिकेचं आरक्षण काढताना लोकसंख्येवाईज, त्याचप्रमाणे एसटीचं जेव्हा आरक्षण काढलं आपण एसटीचं एक आरक्षण काढलेलं आहे आणि ते कल्याण डोंबिवली हे मिळालेलं आहे. त्याच्यात नियम असा होता की ज्या महानगरपालिकेमध्ये 3 सीट आहेत तिथेच आपण एसटीचं आरक्षण काढू शकतो. त्याप्रमाणे आपल्याला आपण 4 शहरामधनं ती चिठ्ठ्या टाकल्या आणि एक आरक्षण एसटीचं काढलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण एससीचं आरक्षण काढलेलं आहे. त्याच्यामध्ये 3 महानगरपालिकेमध्ये एससीचं आरक्षण होतं आणि 3 महानगरपालिकेतल्या 2 महानगरपालिकेमध्ये महिलांची चिठ्ठी काढलेली आहे. नामप्रचं आरक्षण आपल्याला 8 काढायचे होते. त्याप्रमाणे आपण 8 शहरं आपल्याकडे नव्हते, कारण आपण जो नियम लावला होता की 2000 आधीच्या ह्याच्यामध्ये जो महापौर झालेला आहे ते आपण एक्सप्लोर केले असल्यामुळे आपल्याकडे 3 महानगरपालिका अशा निघाल्या की जिथे नामप्रचं आरक्षण आपण देऊ शकलो. त्या 3 मधली पण जालना ऑलरेडी पहिल्या ह्याच्यामध्ये कट झाली होती. ज्या 2 महानगरपालिका राहिल्या त्या आणि आपण सर्क्युलरनुसार म्हणजे मराठी अध्याक्षरानुसार चक्राक्रमानुसार त्या आरक्षण केलेले आहेत आणि पुढच्या 6 त्याच्यामधनं आपण घेतल्या महानगरपालिका. अशा 8 नामप्रचे आरक्षण काढलेले आहेत आणि त्याच्यातल्या 4 महिला आरक्षण. त्याचप्रमाणे उरलेल्या ज्या 17 महानगरपालिका उरल्या त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड आणि भिवंडी त्याच्यामध्ये ऑलरेडी मागच्या ह्याच्यामध्ये ओपन महिलाचं आरक्षण असल्यामुळं चिठ्ठीमध्ये ते एक्सक्लूड केलं आणि आपण त्याच्यात 15 ह्याच्यामध्ये चिठ्ठ्या काढल्या. त्याच्यामध्ये 9 महिलांची आपण आरक्षणं काढलेली आहेत. अशा पद्धतीने 29 महानगरपालिकेची पूर्ण आरक्षणं ही कंप्लीट झाली. म्हणजे परभणीच्या संदर्भामध्ये, दुसरा म्हणजे बृहन्मुंबई संदर्भातला काय सांगायला दोन्ही ऑपरेशनमध्ये प्रथम तर मी हे सांगेल की ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं त्यासाठी काय करता येईल या पद्धतीचा आरडाओरडा त्यांनी केला. आपण त्यांना बऱ्याच वेळा विचारलं की आणि त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे. त्यांनी जे ऑब्जेक्शन आत्ता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे. त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ. पण मला जेव्हा रुलिंग देताना अजूनही असं वाटलं नाही, कारण त्यांचं ऑब्जेक्शन असंच होतं की इथे आम्हाला मुंबईत एससी का नाही दिलं, मुंबईत ओबीसी का नाही दिलं, मुंबईत हे का नाही दिलं. तर जशी प्रक्रिया पूर्ण झाली त्याच्यामध्ये कुठलाही वाव नव्हता. आपण या प्रक्रियेचं लाईव्ह चित्रण सगळ्यांना दाखवलेलं आहे
आणि त्यामुळे तुम्हालाही कळेल की त्या ऑब्जेक्शनमध्ये काही अर्थ असाच ऑब्जेक्शन काँग्रेसने परभणीच्या ठिकाणी घेतलं होतं. तुम्हीच ठरवाल की आम्ही मनमानी केली आहे का नाही, कारण तुम्हाला पूर्ण लाईव्हचं चित्र परभणीच्या संदर्भात देखील काँग्रेसनं ऑब्जेक्शन घेतलं होतं की महिला ओपन का करण्यात आला या ठिकाणी, याआधी महिलांसाठी आरक्षित होता, त्यावर काय सांगाल? त्यांचा थोडा गैरसमज झाला होता. 2.5 वर्षाची जी आरक्षणं होती त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांच्या इथे महिलांचं आरक्षण पडलं होतं, पण नंतरच्या ह्याच्यामध्ये SCचं महिलांचं पडलं होतं, म्हणून त्यांचा गैरसमज आपण दूर केला. ओबीसी महिला तुम्ही टाकलं नाही, ओबीसी मध्ये टाकलं नव्हता, हा प्रामुख्याने त्यांचं ऑब्जेक्शन होतं, कारण की ओबीसी झाला नाही, दोन्ही वेळेत झाले आहे, ते सर्वसाधारण झाले मुंबई, अशा पद्धतीचं त्यांचं ऑब्जेक्शन आहे. त्यामुळे कुठेतरी प्रक्रियेनुसार ज्यांना प्रक्रियेमध्ये जायचं नव्हतं त्यांचं म्हणणं होतं की हे झालं नाही, ते झालं नाही, आम्हाला मुंबईला हे आरक्षण पाहिजे होतं. तर तसं होत नाही. प्रक्रिया नियमानुसार जी होते त्याच्यामध्ये जी आरक्षणं पडतात ती आपल्याला प्रक्रियेमधनं हाच नियम जरा सविस्तर सांगायचं. तुम्ही सुरुवातीला आज सांगितलं होता की चक्राकार पद्धत कशा प्रकारे होती, त्याच्यामध्ये अल्फाबेटची कशा प्रकारे मांडणी केली आणि कशा प्रकारे महापालिकांची निवड करण्यात आली. जी नामाप्रची आरक्षणं होती, जी आपल्याला 8 लोकसंख्येप्रमाणे आपल्याला 8 द्यायची होती, त्या 8मध्ये आपण कुठंही ह्याच्यामध्ये 29मध्ये ज्या ज्या महानगरपालिकेत मागच्या ह्याच्यामध्ये ओबीसीचे आरक्षण पडलेले होते त्या एक्सक्लूड करता आपल्याकडे 3 महानगरपालिका राहिल्या. 3 महानगरपालिकेतलं ऑलरेडी जालना त्याच्यामध्ये एक्सक्लूड झालं होतं, कारण जालनाची चिठ्ठी निघाली होती, त्यामुळे राहिल्या 2 आणि उरलेल्या 6 आपण अल्फाबेटप्रमाणे चक्राक्रमानुसार घेतल्या आणि त्याचे चिठ्ठ्या आपण 8 टाकल्या ओबीसी. मैम हिंदी में बता दीजिए प्रोसेस का जो विरोध होता है, मैम हिंदी में बता दीजिए। आज लागू हुआ कैसे जो लॉटरी निकाली गई मैडम हिंदी में? ठाकरे ऑब्जेक्शन हिंदी में बताइए। हिंदी मैम। आज 29 महानगरपालिका के लिए महापौर के आरक्षण की सोड़त यहाँ संपूर्ण हो गई। उसमें एक हम लोगों ने अज का 1 आरक्षण, अजा का 3 आरक्षण, उसमें 2 महिला के आरक्षण और नामाप्र के 8 आरक्षण, उसमें महिला के 4 आरक्षण और जो खुला गट है उसमें से 17 महानगरपालिका में 9 हम लोगों ने महिला के लिए निकाले हैं। इस पद्धति से 29 आरक्षण आज कंप्लीट हो गए, उनके महापौर डिक्लेयर हो गए। जितने भी जो बड़े